नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाही तर दुरावा वाढतो आणि नात्यात अंतर वाढतं. यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते, चूक वेळेची असते. यावर एकच उपाय आहे. त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या की तुमच्यासोबतचे ते 2 क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या 100 क्षणावर भारी पडतील. जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात. त्यांना असं गमावू नका. आयुष्याची मजा एकटे जगण्यात अजिबात नाही. जीवन एक सुखकर प्रवास आहे. त्यात कधी दुःखाचे घाट तर कधी सुखाची वाट थोड्या थोड्या अंतराने येतच राहते. फक्त या रस्त्यात आपला संयम सुटू द्यायचा नसतो. लोक काय नावं ठेवणारच, आपण मात्र आपलं ध्येय उत्तम प्रकारे साध्य करायचं असतं आणि त्यासाठी मेहनत घ्यायची असते. कुणाची कितीही मोठी चूक असली ना तरी ती आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा मोठी नाही. आवडलेलं आणि निवडलेलं याची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. तेव्हा आयुष्य जगत असताना आवड आणि निवड यांचा योग्य मेळ साधा. जीवन सुखकर होईल. कमळाच्या पानाला पाणी चिकटत नाही, त्याचप्रमाणे स्वतःवर ताबा ठेवणाऱ्या लोकांना मोह, आसक्ती या गोष्टी अजिबात टिकत नाहीत आणि या व्यक्ती या जाळ्यात अडकतही नाहीत. आयुष्यात उद्ध्वस्त होण्यासारखं काहीच नसतं. एक नवीन सुरुवात नेहमी तुमची वाट पाहत असते. निसर्गाचं चक्र कधीच कोणासाठी थांबत नाही. रात्रीनंतर दिवस उजडतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो. आपण तरी आपलं आयुष्य का थांबवावं आणि कोणासाठी थांबवावं? काही वेळेसाठी नशिबाकडून हरल्यासारखं होतं, जवळच्या व्यक्तीकडून फसवल्यासारखं वाटतं, विश्वास तुटतो आणि जवळच्या सर्व गोष्टी नकोशा वाटतात. करिअर, जॉब जे करत असतो ते सर्व विचलित होतं आणि आयुष्यही नकोसं वाटतं. अशा वेळी काही माणसं तर आपले जीवन संपवायला निघतात आणि काहींनी तर आयुष्य संपवलेली सुद्धा आहेत. काही व्यसनाधीन झालेले आहेत. खरं तर जगात कारणांशिवाय काहीच होत नाही. एखाद्या व्यक्तीने दुःख दिलं असेल म्हणून आपण का दुःखी व्हायचं? आपण जर कधी कोणाला दुःखी होईल असं वागलो नसेल, कोणाला दुःख दिलं नसेल, कोणाच्या आयुष्यात अडचण येतील, कोणाला फसवल्या जाईल असं कृत्य केलं नसेल तर स्वतःला दुःखी होईल असं वर्तन का करायचं? भूतकाळ सतत आठवत राहिलो तर दुःख जास्त होणार. जसं आपण शेतीतील पिकातील तण गवत उपटून टाकतो तसंच आपल्या आयुष्यातील चुकीच्या व्यक्ती, वाईट अनुभव, झालेला मानसिक त्रास विसरून जायचं असतं. कारण आयुष्यात काहीच स्थिर नाही आणि हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही काही गोष्टी धरून बसला तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच आनंदी राहू शकणार नाही. तेव्हा वेळेवर सगळ्या गोष्टी सोडून द्यायला शिका. कधी काय होईल हे कोणालाच माहीत नाही. जे घडून गेलं आपण ते बदलू शकत नाही, परंतु आपण स्वतःला बदलून नवीन सुरुवात नक्कीच करू शकतो. जग कधीच तुमच्यासाठी बदलत नाही, तुम्हाला बदलावे लागेल. तेव्हा तुमचे जग आपोआप बदललेलं असेल. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलं असेल, फसवणूक, खोटी वागणूक दिली असेल, आयुष्यातील किमती वेळ तुम्ही गमावलेला असेल, तुमचा गरजेपुरता किंवा कामापुरता वापर केला असेल किंवा कामापुरतं नातं करून संबंध ठेवला असेल आणि ऐन वेळेला तुमच्या मनाचा विचार न करता तुमच्यासोबत एखादी व्यक्ती वाईट वागली असेल तर त्या व्यक्तीला विसरून जाणं आणि नवीन सुरुवात करणं हेच योग्य असतं. ज्या व्यक्तीने दुःख दिलं त्या व्यक्तीसाठी स्वतःच्या आयुष्याला थांबवत असाल तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. तुम्ही तुमच्यासाठी स्वतःचं जग म्हणून जगायला सुरुवात करा. कारण तुमची या जगामध्ये दखल घेणारा असं कुणी असेल हे सांगू शकत नाही. तुम्ही तुमची नवीन दुनिया तयार करा आणि या सुंदर आयुष्याचा आनंद घ्या. कारण एक आयुष्य जगण्यासाठी खूप छोटं आहे. भूतकाळात आलेले वाईट अनुभव विसरून जाणं आणि नवीन सुरुवात करणं हेच नेहमी स्वतःसाठी हितकारक असतं. जर तुम्ही असं केलं तरच तुम्ही तुमच्या स्वतःची प्रगती करू शकणार आहात. जर असं नाही केलं तर तुम्ही नक्कीच अधोगतीला जाल. ज्या गोष्टी मनातून काढून टाकायच्या असतात नेमक्या त्याच गोष्टी लोकांना जाणून घ्यायच्या असतात. मग विचारले जातात प्रश्न,
मनात येतील ते. उत्तर देणं न देणं आपल्या हातात असतं. ती दिली काय किंवा नाही दिली तरी प्रश्न विचारणारी व्यक्ती निघून गेल्यावर पुन्हा विचारांचं वादळ मनात घोंगावू लागतंच ना. तेव्हा या विचारांना कुठंतरी विराम द्या आणि तुम्ही तुमच्या स्वतःचा विचार करा. जगाचा विचार अजिबात करू नका. एक दिवस तुम्ही नक्की प्रगतीपथावर जाल आणि जेव्हा तुम्ही प्रगतीचं उंच शिखर गाठाल त्यावेळेस हीच लोक तुमच्याकडे तुमची विचारपूस करण्यासाठी येतील. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.